भांडूपच्या गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रथम दर्शनाचा सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला। मंडळाच्या भव्य मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। या वर्षीच्या उत्सवामध्ये आणखी एका गोष्टीने लक्ष वेधून घेतलं। नवसाला पावणाऱ्या या गणरायासाठी एका लाडक्या भाविकाने लाखो रुपयांच्या किमतीचे चरण अर्पण केले। मूर्तीच्या चरणी ही पावलं अत्यंत तेजाने झळकत असून या दानाची सर्वत्र चर्चा सुरू आहे। अनेक भाविकांनी भक्ताच्या या श्रद्धेला सलाम केलाय। गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक एकतेचा आणि श्रद्धेचा एक सुंदर नमुना ठरलाय। नमस्कार, मी सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशनगर गणाधिपती या मंडळाचा मी सचिव असून गेली 61 वर्ष आपण या गणेश उत्सवानिमित्ताने प्रथमदर्शन सोहळा हा आज इकडे आपण संपन्न करण्यासाठी विविध मान्यवरांना इथे बोलवलेलं आहे। माननीय आपले विजय कडणे साहेब यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दिला त्याबद्दल सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे कडणे परिवारांचे खूप खूप अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि खूप खूप त्यांना धन्यवाद मानतो की त्यांनी ज्याप्रमाणे या मंडळाला आपण सहकार्य आणि पाठिंबा दिला त्याबद्दल सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे मी प्रवीण वाक्कर त्यांचा खूप खूप ऋणी राहील आणि असेच सहकार्य असाच पाठिंबा आमच्या या गणाधिपती मंडळाला आपण सतत राहावा। गणाधिपती चरणी मी प्रार्थना करतो की या कडणे फॅमिलीला चांगलं निरोगी आरोग्य आणि चांगलं असं ऐश्वर्य आणि त्यांच्या प्रत्येक फॅमिलीमधल्या सर्व बालगोपांना विद्येसाठी आपल्या गणाधिपतीचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहू अशी गणाधिपतींनी प्रार्थना करतो। धन्यवाद। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशनगर आज 61 वर्ष संपन्न होत आहे, त्याबद्दल सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो। आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आपण बघू शकता गणपतीच्या चरणांकडे विशेष असं आकर्षण 61 वर्षाचं आहे। तर सर्व आपण भाविकांनी यंदा न चुकता गणाधिपतीचं दर्शन घ्यावं आणि हा उत्सव जोरदार आनंदात साजरा करावा।